मित्रांनो, आता आपण आहे टँडम सायकल क्लबमध्ये. टँडम सायकल क्लबमध्ये काय असतं, ही टँडम सायकल आहे. ही टँडम सायकल म्हणजे काय असतं, तो पुढे एक पाणी असतो त्याच्या हातात दोन ब्रेक असतात, गिअर असतात. हे गिअर सगळे पूर्ण सायकल पाहिजे या घरी बघायला स्कूल येऊ मला. आणि तो मागे पायलट बसतो, स्टोकर बसतो. हा स्टोकर आहे, तो बसतो. हा याला दिसत नाही. ही अशी टँडम सायकल क्लब. हे मनोज सर आहेत. हे या ग्रुपचे आपले ॲडमिन आहेत. हे यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे सायकल कशी रिपेअर करायची. हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये सांगतो. चालू आहे मोबाईल, ते जवळ जावा सांगा. तर मित्रांनो, ॲक्च्युली सायकलिस्ट फ्रेंड आपल्याला सांगायला बरं वाटतं की टँडम सायकलिंग क्लब जो हा आपला मित्र आहे तो फक्त टँडम सायकलिंगसाठी आहे. टँडम सायकलिंग म्हणजे आपले जे मागे बसणारे जेवढे सदस्य आहेत सायकलिस्ट आहेत ते स्टोकर म्हटले जातात. आणि स्टोकर म्हणजे व्हिज्युअली इम्पॅक्ट सायकलिस्ट जे असतात ते मागे बसतात. आणि स्पेशली शिवाजी पार्कला आपण ही ट्रेनिंग करतो. शिवाजी पार्कला आपण या लोकेशनला आहोत, समर्थ व्यायाम मंदिर. इथे आपलं दर रविवारी 7 ते 9 वाजेपर्यंतचं प्रॅक्टिस सेशन्स, राईड्स वगैरे आपण ऑर्गनाईज करतो. आणि टँडम सायकलिंगची जर कोणाला एक्सपिरियन्स नसेल तर आपण इथे येऊन तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता. आपल्याकडे 100पेक्षा जास्त स्टोकर्स आहेत, म्हणजे मागे बसणारे ब्लाइंड आहेत. आणि पायलट्स खास करून लांबून येतात, जसं की श्रीपाद देशपांडे सर आहेत जे डोंबिवलीवरनं येतात, मोहम्मद आहेत ते माहीमवरनं येतात. आणि स्टोकर्स देखील आमचे लांबून डोंबिवली, कल्याण आणि पालघरपासून येणारे आहेत. तर पायलट याचं आम्हाला खूप गरज आहे तुमची, सायकलिस्ट म्हणून लांब पल्ल्याच्या मित्रांनो. थँक्यू सो मच श्रीपाद सर. टँडम सायकलिंग क्लब हा स्पेशली ब्लाइंड मुलांसाठी आपण चालवत आहोत. टँडम सायकल म्हणजे पुढे बसणारा जो पायलट आहे तो पुढे बसतो आणि सायटेड असतो दिसणारा सायकलिस्ट, आणि मागे बसणारा जो कॅन्डिडेट असतो तो व्हिज्युअली इम्पेअर्ड असतो. टोटली ब्लाइंड देखील असू शकतात मागे बसणारे, किंवा लो विजनसुद्धा असू शकतात. या पद्धतीने हा ग्रुप आपण गेले 9 वर्ष झाले चालवत आहोत. आणि आपल्या ग्रुपचं वैशिष्ट्य हे आहे की आपण आजपर्यंत जवळपास हजारो किलोमीटर सायकलिंग टँडम सायकलवर केलेली आहे आपल्या या क्लबच्या माध्यमातून. खूप सारे पायलट्स आहेत जे आपल्याबरोबर जुळत आहेत आणि शिवाजी पार्क हे लोकेशन आहे आपलं, तिथे येतात. आणि सायकलिंगमध्ये म्हटलं तर टोटली ब्लाइंड मुलांनी मिळून हे 9वं वर्ष आहे पंढरपूर वारीचं. मी स्वतः देखील मनाली खारदुंगला केलेलं आहे आणि मी लो विजन आहे, मला 20% विजन आहे. मी मनाली खारदुंगला, त्याच्यानंतर 9वं वर्ष हे पंढरपूर वारीचं आपण करतो आहोत, त्याच्यात देखील मी पार्टिसिपेट करतो आहे. लांग पल्ल्याच्या राईडमध्ये बँगलोर टू गोवा केलेले आहे. आणि त्याच्यानंतर वासोटा, पुणे ते वासोटा केलेलं आहे. हरिहरेश्वर पुणे ते हरिहरेश्वर केलेलं आहे. अशा खूप साऱ्या लाँग राईड्स देखील आपण करत आलो आहोत. मुंबई ते अक्कलकोट देखील केलेलं आहे. आणि मी पर्सनली म्हटलं तर मला गर्व आहे की जे बार्नेट इन्स्टिट्यूट आहे US त्या इन्स्टिट्यूटमार्फत मी प्रो सायकल मेकॅनिकचा कोर्स देखील केलेला आहे. आणि त्या माध्यमातून मी आपल्या सायकल्स देखील चांगल्या प्रकारे टेक्निशियन म्हणून व्यवस्थित मेंटेन ठेवू शकतो आहे. आणि वर्ल्डमधला फर्स्ट ब्लाइंड आहे जो ह्या पद्धतीने काम करतो आहे. आणि ही अचिव्हमेंट मी घेतलेली आहे. तर टँडम सायकलिंगमध्ये अजूनही खूप साऱ्या अचिव्हमेंट्स आम्हाला करायच्या आहेत आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंग्स आणि सपोर्टची आम्हाला गरज आहे. थँक्यू. आमच्या या क्लबच्या आणि ह्या स्पेशली या टँडम सायकलच्या माध्यमातून या सायकलमुळे ॲक्च्युली आम्ही ह्या सायकलला टँडम माता देखील म्हणतो, कारण की या सायकलमुळे आम्ही खूप सारे व्हिज्युअली इम्पॅक्ट सायकलिस्ट घडवलेले आहेत. आणि नुसते सायकलिस्ट घडवलेले नाहीत, त्यांच्यामध्ये ही जिद्द आम्ही निर्माण केलेली आहे की ते सामान्य सायकलिस्टप्रमाणे लांब पल्ल्याच्या सायकलिंग देखील करतात. तर आपल्याबरोबर हरीश आहे आता, जो डोंबिवलीवरनं येतो. आणि त्याचं हे हरीश तूच सांगतो हे कितवं वर्ष आहे पंढरपूर वारीचं, आणि तो सायकलिंगमध्ये काय काय केलं आहे? हे माझं 9वं वर्ष आहे. आम्ही मुंबईवरनं सुरुवात करतो, कसारा घाट चढत नाशिकला जॉईंट होतो त्यांच्याबरोबर. आणि मी असं करत करत पंढरपूर वारीचं हे माझं 9वं वर्ष आहे. त्याच्यानंतर पुणे ते हरिहरेश्वर इथपर्यंत गेलो आहे. नंतर बँगलोर टू गोवा केलं आहे.
असं काय ना काहीतरी लॉंग राईड चालूच ओके, असतं. अजून कोण? तर अशा पद्धतीने ॲक्च्युली हा हरीश आहे, त्याच्यानंतर डोंबिवलीचा अजून एक प्रसाद उतेकर आहे, तो देखील रेग्युलर सायकलिस्ट आहे. त्यांनी देखील या सगळ्या अचिव्हमेंट केलेल्या आहेत. त्याचबरोबर मुलांबरोबर मुली देखील मागे नाही आहेत. आपली मुलींमध्ये पण संख्या भरपूर प्रमाणात आहे. मी 2-3 नावं घेतो इथे तुमच्यापुढे. जसं की दीप्ती ठाण्याची आहे, ती देखील 4 वर्ष झाले पंढरपूर वारी किंवा लाँग पल्ल्याच्या राईड्स वगैरे हरिहरेश्वर म्हणा किंवा वासोटे म्हणा, ह्या सगळ्या राईड्स तिने देखील केलेल्या आहेत. त्याच्यानंतर चेतना मोरे म्हणून नवी मुंबई पनवेल साईडची आहे, ती देखील मुंबईचे पंढरपूर अक्कलकोट ह्या राईडमध्ये इन्वॉल्व झालेली आहे. त्याच्यानंतर कोमल म्हणून पालघरची आहे, तिने देखील मुंबई पुणे आणि सायकलिंगच्या वेगवेगळ्या पल्ल्याच्या राईड्स केलेल्या आहेत. मुली आणि मुलं या दोन्ही बराबरीने आज आपल्याबरोबर या टँडम सायकलमुळे जुळले आणि सायकलिंगचा हा अनुभव घेऊ शकत आहेत. आणि त्याच्यामध्ये पुढच्या पायलटचं देखील तेवढंच महत्त्व आहे आमच्यासाठी की ओके. मी टँडम सायकल तर चालवतोच ॲज अ स्टोकर, आणि टँडम सायकलिंगच्या बाबतीत किंवा ऑल ओव्हर सायकलिंगच्या बाबतीत मी टँडम सायकलिंगचा कोर्स देखील केलेला आहे. प्रो सायकल मेकॅनिक आणि टेक्निशियनचा US फायरनाईट इन्स्टिट्यूटचा कोर्स पुण्याला होता आणि त्याची कॉस्ट जवळपास 60,000 होती. आणि ह्या माझ्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी ॲडव्हेंचर बियॉन्ड बॅरियर्स फाउंडेशन ह्या ऑर्गनायझेशननी सपोर्ट केलं फायनान्शियली आणि सगळ्या बाबतीत. आणि 13 दिवसाचा हा मी कोर्स केलेला होता सायकल मेकॅनिकल ट्रेनिंगचा. तर त्याच्यामध्ये मला खरोखरच आपण म्हणजे जर सायकल प्रेमी आहात तर सायकलच्या बेसिक गोष्टी तरी आपल्याकडे इन्फॉर्मेशन असल्या पाहिजे. त्याचे जसं आपल्याला काही आजारपण आलं तर जे काही उपाय करतो तसं सायकलला काही झालं तर आपल्याला ऑन द वे लाँग राईड करताना किंवा कोणतीही राईड करताना काहीही अडचण न येता सायकलिंग करायची असेल तर टेक्निशियन किंवा बेसिक इन्फॉर्मेशन घेणे हे खूप गरजेचं आहे. मी खूप चांगल्या पद्धतीने या इन्स्टिट्यूटचा कोर्स केला आणि सायकल ॲसेंबलिंगपासून त्याचे पार्ट्स बदली करण्यापर्यंत सगळ्या गोष्टीचं मी चांगल्या पद्धतीने नॉलेज घेतलं. आणि मी माझ्यापरीने आपले जेवढे इथे सायकलिस्ट आमच्या क्लबमध्ये जुळतात त्यांना सायकलिंगच्या बाबतीत आणि सायकल मेंटेनन्सच्या बाबतीत खूप साऱ्या आयडियाज देत असतो. आणि मला खूप गर्व आहे की मी हे सगळं शिकू शकलो आणि आज सायकलिस्टपर्यंत हे मी पोचवतो आहे. ओके सर. एक्सप्लेन करूया की जे सोलो सायकलिंग करतात किंवा ज्यांनी कधी सायकलिंग केली देखील नाही पण आपल्या ब्लाइंड मुलांना सायकलिंग करताना बघतात आणि त्यांना असं वाटतं की हे करू शकतात तर मी का नाही करू शकत. तर अशा पद्धतीने आपण आपल्या क्लबच्या माध्यमातून खूप सारे सायकलिस्ट घडवलेत आणि पायलट पण घडवलेले आहेत. जसं की खूप सारे लोक आपल्याकडे येतात आणि ते म्हणतात की आमच्याकडे सायकल पण नाही आहे. तर सायकल नसलं तरी ते इथे येतात. सुरुवातीला आपण काय करतो की ॲज अ पायलट जे आपल्याबरोबर आहेत ते देखील पुढे बसतात आणि मागे बसणारे जे स्टोकर असतात त्यांच्या जागेवर आपण नॉर्मल सायकलिस्टला बसवतो. एक अनुभव मिळावा की सायकलिंगमध्ये काही रिस्क नाही आहे आणि आपण इझिली सायकलिंग करू शकतो. तर त्या पद्धतीने आपण इथे सायकलिंगची ट्रेनिंग देखील देतो पायलट्सला की जे सोलो करतात त्यांना देखील पुढे बसून मागे एक एक्सपिरियन्स स्टोकर्स असतो. तो स्टोकर मागे बसून पायलटला इन्स्ट्रक्शन देतो काय करायचं आहे, कशा पद्धतीने कन्व्हर्सेशन करायचं आणि काय काय गाईड करायचं आहे मागे बसणाऱ्याला आणि काय प्रिकॉशन्स घ्यायचे. जसं की सायकलची लेंथ जास्त आहे तर त्याला टर्निंग घेताना एक प्रॉपर स्पेस असणं गरजेचं आहे. थांबवताना आणि इमर्जन्सी असताना काय सिग्नल्स द्यायचे आहेत आपल्याला सायकलिंग करताना, कारण की दोघांच्या कॉर्डिनेशनने ही सायकल चालते. आपण पायलटच ऐकूया काय काय यापुढे तर हे बंजोळे पण आपले खूप जुने पायलट आहेत आणि मी पण ठीक आहे. मी एवढा यांच्या एवढा जुळा नाही आहे पण बेसिक आम्ही काय काय शिकलो आहे पायलटमध्ये. आता आपला व्हिडिओ पण आपला पायलटच काढतो आहे ठीक आहे. तर याच्यामध्ये ब्रेक तुझ्या हातात असतात, हे पुढे ब्रेक असतात. तर ब्रेक पायलटच्या हातात असतात, मागच्या स्टोकरच्या हातात काही नसतं. म्हणजे मोबाईल सरळ पकड म्हणजे आपला पूर्ण कंट्रोल हा पायलटच्या हातात असतो. ब्रेक झालं, ब्रेक तुझ्या हातात आहे. सिंक्रोनायझेशन तो मागचा जो पेडल मारतो पुढचा जो पेडल मारतो ते पण सिंक्रोनाइज व्हायला पाहिजे. म्हणजे एकमेकांच्या पायाला लाता मारतात कधी कधी ते व्हायला नाही पाहिजे. ते स्टार्टिंगला होतं की या सगळ्या छोट्या छोट्या प्रिकॉशन्ससाठी आपण पायलटची ट्रेनिंग यायला पाहिजे हे मला सांगायचं. माझ्याबरोबर सायकलिस्ट ॲक्च्युली आपल्या या क्लबमध्ये
व्हिज्युअली इम्पॅर्ड असो म्हणजे स्ट्रोकर असो किंवा पायलट असो खूप लांबून लांबून येतात. चेंबूरपासून, दादरपासून, वळलीपासून, डोंबिवली, पालघर, कर्जत, अंबरनाथ. मी स्वतः नवी मुंबईला असतो शिवाजीनगरला आणि तिथून इथे येतो. आणि त्याचबरोबर आपण सायकलिंगच्या ह्या मुंबईच्या आसपासच्या सगळ्या ग्रुप्सबरोबर जुळू इच्छितो. तर आपण सगळ्यांनी सपोर्ट करावा. तुमच्याबरोबर देखील आम्हाला राईड करण्याचा एक मौका द्यावा. थँक्यू सो मच. पार्कला इथे आपण सायकल ठेवतो किंवा सायकलिंग एवढे आपल्याकडे पायलट्स आणि स्ट्रोकर्स आहेत ते एव्हरी टाईम चेंज होत राहतात. वेगवेगळे लोक अनुभव घेतात सायकलिंगचा आणि सायकल मेंटेनन्सपासून सगळ्या गोष्टी आपण स्वतःच करतो. आपलं कोणता रजिस्टर ट्रस्ट किंवा असं काही नाही आहे. इंडिव्हिज्युअली हा एक क्लब चालतो. त्याच्यामध्ये आपले खूप सारे सायकलिस्ट आहेत जे सामान्य सायकलिस्ट आहेत. ते कधी कधी सपोर्ट करतात आपल्याला, कधी हेल्मेट, कधी लाईट्स किंवा कधी थोडंफार फायनान्शियली पण सपोर्ट करतात. एनी टाईम आपण हे स्वबळावरच करतो आहे. मी आज 9 वर्ष झाले या सगळ्या गोष्टींना मॅनेज करतो आहे. पार्किंगची व्यवस्था असो किंवा सगळ्या गोष्टी असतात, स्नॅक्स वगैरे, या सगळ्या गोष्टींसाठी पैसा देखील लागतो. आणि मला वाटतं मेंटेनन्ससाठी देखील खूप साऱ्या अडचणी येतात आम्हाला. पण ठीक आहे, आपण सगळे नवीन नवीन लोक जुळाल आणि नवीन नवीन, आमचा उद्देश हाच आहे की सगळ्यांपर्यंत हा उपक्रम पोचला पाहिजे आणि वेगवेगळ्या लोकांना इथे येऊन सायकलिंग केली पाहिजे आणि या उपक्रमाला सगळीकडे स्प्रेड करून ह्याला सपोर्ट करता आला पाहिजे. कसा सुरुवात झाला तर आम्ही ॲक्च्युली 2017ला दिल्ली ते मुंबई म्हणजे इंडिया गेट टू गेटवे ऑफ इंडिया एक राईड केली होती आणि त्याचा टँडम सायकलवर केलेली होती 1700 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर आम्हाला डोंबिवलीमध्येच एक सायकल मित्र संमेलन ऑर्गनाईज होतं. तिथे सत्कारासाठी बोलवलेलं आणि तिथे आम्हाला ॲक्च्युली काही सायकलिस्ट भेटले मुंबई साईडचे. त्यात मी खास करून नाव देऊ इच्छितो. मुर्गन GS म्हणून जे आहेत, ब्राउम्प्टन मुर्गन. येस, हां, त्यांनी ॲक्च्युली आम्हाला इकडच्या ग्रुप्सबरोबर जुळवलं. नाहीतर सुरुवातीला मी पार्शली आहे, मला 20% विजन आहे, मी पुढे बसायचो आणि मागे टोटली ब्लाइंड बसायचं, यापासून सुरुवात केलेली. पण जसे मुर्गन सर भेटले आणि हळूहळू लोक जुळले तसे वेगवेगळ्या क्लबबरोबर जुळून सपोर्ट करून सायकल देखील वाढलेत आणि पायलट्सचा सपोर्ट देखील आम्हाला भेटला आहे. तर ही खूप चांगली सुरुवात आहे आणि 10 वर्ष आम्ही हे चांगल्या पद्धतीने रन करतो आहे. ओके सर. होणार आहे दरवर्षीप्रमाणे मुंबई ते पंढरपूर, जो हा प्रवास जवळपास 400 ते 450 किलोमीटरचा प्रवास असतो. आणि त्याच्या आधी मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या इथे जे सायकलिस्ट येतात, स्ट्रोकर्स, ते ॲक्च्युली स्टुडंट्स आहेत, काही अनएम्प्लॉय आहेत आणि काही अजून जॉब वगैरे शोधत आहेत, अशा ट्रेनिंग वगैरे घेत आहेत. तर अनएम्प्लॉय असल्यामुळे त्यांचे फायनान्शियली कंडिशन डाऊन असल्यामुळे ते स्वबळावर खर्च करून जाऊ शकत नाही. तर वारीसाठी येणारा खर्च आम्ही क्राऊड फंडिंग किंवा स्वयं इच्छेने मदत करणाऱ्या इच्छुकांकडनं घेऊ इच्छितो. आणि 9 जुलै ते 12 जुलैपर्यंतचा आपला हा प्रवास असणार आहे 450 किलोमीटरचा. तर जरूर तुम्ही ह्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर मला संपर्क करू शकता 7303-788-616 या नंबरवर. आणि तुम्ही देखील या वारीला, पंढरपूर वारीला जॉईन करू शकता. थँक्यू. तर मित्रांनो, माझं नाव आहे श्रीधर सावंत. मी सँटाक्रूजवरून आहे आणि सायकलिंगसाठी मरीन ड्राईव्हला जाणार होतो. तर वाटेत मला हे टँडम सायकल दिसले शिवाजी पार्कला. तर जस्ट इन्फॉर्मेशन चेक करत होतो. तर इथे जे दादरचा एक ग्रुप आहे टँडम सायकल्स, ते एक उपक्रम राबवतात संडेजचा सायकलिंगसाठी. तर तिथे जस्ट मी व्हॉलेंटियर केलं की आपण पण थोडा एक राऊंड मारूया. तर मी आज हरीशवर सायकलचा एक राऊंड मारला टँडम सायकलचा. अँड आपल्याला असं बघायला इझी वाटतं, बट दिस इज सिरियसली अ डिफिकल्ट जॉब. त्याच्यामध्ये हरीशनी मला पूर्ण गाईड केलं. हरीशनी सांगितलं की आपण कसं कंट्रोल करायचं आहे. हरीशनी मला सांगितलं की आपल्याला सायकल ही टँडम सायकल पुढे करायची आहे आणि सिंक्रोनायझेशन कसं होतं. हे सिंक्रोनायझेशनमध्ये आपल्याला सेम पॅडलिंग करायची असते. त्याच्यानंतर एकाने जर पॅडलिंग स्टॉप केली तर दुसऱ्यावरती कसा काय फोर्स पडतो आहे आणि दोघांनी एकत्र जर फोर्स एक्झर्ट केला तर आपल्याला किती स्मूथ राईड होऊ शकते. हे सगळं त्यांनी एक्सपिरियन्स शेअर केले. इट्स अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. जर तुम्ही या साईडला येताय तर तुम्ही पण शुअरली इथे व्हॉलेंटियर करा आणि एक राऊंड याच्याबरोबर सोबत एक मारा. तुम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स येईल. आणि थँक्यू. काय काय करायला पाहिजे आपण? पायलट म्हणून सगळ्यात पहिले आपण जेव्हा बसतो तेव्हा बसायचं तर आपण हे लेफ्ट साईडने बसलं पाहिजे. हे तुम्ही सांगितलं पाहिजे, कारण राईट साईडला गाड्या येतात. म्हणजे स्ट्रोकरला हे सांगायचं. हां, स्ट्रोकरला हे तुम्ही सांगितलं.
त्याच्यानंतर आपण जेव्हा रोडवरती जेव्हा सायकल चालवतो हां तेव्हा पुढे स्पीड ब्रेकर आहे स्पीड ब्रेकर आहे किंवा पुढे सिग्नल लागला आहे सिग्नल लागला आपल्या हात राईटला जायचं तर राईटचा हात दाखवायचा लेफ्टला जायचं तर लेफ्टला म्हणजे चोकरला सांगितलं तर चोकर हात सोडतो हो दाखवू शकतो हा जाऊ हां राईट ते बॅलन्स करता आलं बॅलन्स करता आला पाहिजे आणि कारण तुम्ही हे हो पण मागच्या वेळी कार्तिक हातच दाखवत नव्हता नाही हे दाखवणं गरजेचं आहे हां कारण याच्याकडून जे लोकांचं जे मागच्या वेळी जो येतोय त्याला कळायला पाहिजे की आपण लेफ्ट घेणार आहे राईट घेणार आहे ते सिग्नल द्यायचे ओके आणि सायकल चालवताना कसं सिंक्रोनाइज करायचं काय बडबड करायची मेन म्हणजे दोघांचं हे जे पॅडलिंग आहे हां हां हे बडबड करत राहायची काय काय गडबड करत राहिली पाहिजे आणि लेवल राहिली कारण मागचा जो बसतो तो आपल्या पायलटला पण कळलं पाहिजे की तो पॅडलिंग करतोय का हां हां तो जागा आहे का कारण अशा सही बात आहे, सही बात आहे. भरपूर जण आहेत की ते सायकलिंग झोपून जातात किंवा दमून जातात किंवा काय हा. म्हणजे त्यांना दम लागतोय का त्यांना काय प्रॉब्लेम्स होत म्हणजे आहेत सतत बोलतो राहू हा सतत बोलत राहिलं पाहिजे ठीक आहे थँक्यू